यवतमाळमध्ये हंडावर पाण्यासाठी गेला लेकीचा जीव। नदीवर पाण्यासाठी गेलेल्या मुलीचा नदीत पडून मृत्यू। दारात पाण्याची पाईपलाईन वर्षभरापासून धूळ खात। छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण पाणी टंचाई। शहराला मुबलक पाणी देण्याच्या मागणीसाठी शिवसेना उभाठाचं तोरण आंदोलन। तोरणाला घागरी बांधून केला निषेध। तक्रार केली म्हणून महिला वकिलाला 10 ते 12 पुरुषांनी केली बेदम मारहाण। बीडच्या अंबेजोगाईमधील धक्कादायक घटना। सागर बंगल्यावरून स्क्रिप्ट आली का? मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी केलेल्या ट्विटवरून संजय राऊतांचा सवाल। तर पालिका निवडणुकीच्या पडद्यामागचं नाटक सुरू असल्याचाही आरोप। राज्यातील शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची घोषणा। आता विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शिक्षकही एकाच ड्रेसमध्ये दिसणार। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा। सीएनजी पुरवठा सुरळीत न झाल्यास 26 तारखेपासून सीएनजी पंप बंद ठेवण्याचा इशारा। मुंबई आणि पुण्यात सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा मनसेकडून विरोध। सरकारचा जीआर जाळून तर जीआरची प्रत फाडत मनसैनिकांची निर्णयाविरोधात घोषणाबाजी। नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणातील आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी। आतापर्यंत 37 संशयितांना पोलिसांकडून अटक। पुण्यातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी पुढील 1.5 महिना बंद राहणार। पूर्वसूचना न देता अचानकपणे भिडे पूल बंद झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय। सोन्याच्या दरानं पुन्हा विक्रमी उच्चांकी गाठलाय। 700 रुपयांची वाढ झाल्यानं सोनं पोहोचलं 98,000वर, तर चांदीनं ओलांडला 1 लाखांचा टप्पा।